Welcome to Khan's Crop Academy. Good morning, student. Hi, we are going to learn Agriculture Science and Technology Standard 12. Chapter number 6, Nursery Management. Lecture number 1. Student, in previous lecture, completed the farm management. तर विद्यार्थी मित्रांनो, या अगोदर आपण चॅप्टर नंबर 5 फॉर्म मॅनेजमेंट हा चॅप्टर आपण कंप्लीट केलेला आहे. आज आपण नवीन चॅप्टरची सुरुवात करत आहोत. तो चॅप्टर आहे नर्सरी मॅनेजमेंट. फारच इंटरेस्टिंग सिलेबस आहे. काही नवीन शिकण्यासारखं व्यावसायिक दृष्टीनं हे सिलेबस तयार केलेलं आहे. तर नर्सरी मॅनेजमेंट, व्हॉट इज मीन बाय नर्सरी, व्हॉट इज मीन बाय नर्सरी और मैनेजमेंट. Nursery is a place. Nursery is a place where plants are propagated and grow to desired age for transplanting in a main field or for sale, known as nursery or nursery management. नर्सरी म्हणजे रोप वाटिका आणि मॅनेजमेंट म्हणजे व्यवस्थापन. तर रोप वाटिकेचं व्यवस्थापन या चॅप्टरचं आपलं नाव आहे. तर नर्सरी म्हणजेच काय की नर्सरी इज अ प्लेस, एक जागा आहे. नर्सरी म्हणजे काय, एक जागा असते की जेथे झाडांचं प्रजनन केलं जातं आणि त्याला ग्रो केलं जातं, की इतर ठिकाणी त्याला अपरूटिंग करून आपल्याला परमानंट फील्डमध्ये लावता येतं किंवा ते विकता येतं. यासाठी ते झाडं तयार केले जातात त्या जागेमध्ये. तर त्या जागेलाच आपण काय म्हणणार, नर्सरी असं म्हणणार. काय म्हणणार, नर्सरी असं म्हणणार. की काही काळापर्यंत तिथं ते झाडं राहणार आहे आणि पुन्हा ते विकले जाणार आहे. ते दुसऱ्याच्या शेतामध्ये ते लागवडीसाठी कामाला येणार आहे. तर याला जे लागणारे जे फॅसिलिटी असते ते प्रत्येक शेतकऱ्याकडे नसते. म्हणून एका ठिकाणी ते अगोदर झाडं तयार केले जातात, त्याचं प्रजनन केलं जातं, त्याची जोपासना केली जाते आणि पुन्हा ते मुख्य शेतामध्ये लागवडीसाठी वापरलं जातं. तर असं जिथं कुठं केलं जात असेल त्या जागेला आपण काय म्हणणार, नर्सरी असं म्हणणार, रोपवाटिका असं म्हणणार. तर बऱ्याच ठिकाणी रोपवाटिका तुम्ही बघतात. तर जास्त करून आपण रोपवाटिका हे फुलांचे झाडं, ऑर्नामेंटल प्लांट वगैरे जे सुशोभिवंत झाडं रोपटे असतात तिथं जास्त करून रोज वगैरे हे आपल्याला बघायला मिळतं. तिथं ते तयार करतात आणि मोठ्या शहरामध्ये त्याची विक्री होते. तर ते जे काही जागा आहे त्याला आपण नर्सरी असं म्हणणार. किंवा आपल्या तालुक्याच्या ठिकाणी एक टेम्पररी सिजनेबल आणून ठेवली असते झाडं, तर त्या नर्सरीमध्ये जायचं असं म्हणतो. किंवा परमानंट सुद्धा असू शकते. तर डेफिनेशन जे नर्सरीची आहे, अ नर्सरी इज अ प्लेस वेअर प्लांट्स आर प्रपोगेटेड अँड ग्रो टू अ डिझायर एज फॉर ट्रान्सप्लांटिंग इन अ मेन फील्ड और फॉर सेल. तर एका ठिकाणी त्याचं प्रजनन केलं जातं आणि काही काळापर्यंत त्याची देखभाल केली जाते, काही काळापर्यंत, आणि ते मुख्य शेतामध्ये लागवडीसाठी विकलं जातं. तर त्यालाच आपण काय म्हणणार, नर्सरी. आता त्या नर्सरीचे काही शेतकरी सुद्धा तयार करतात. ते टेम्पररी असते, डायरेक्ट त्याच्या शेतामध्ये लागवड करण्यासाठी तयार केले जातात. काही नर्सरी कमर्शियल असतात, फक्त विकण्यासाठी. तर नर्सरीचे वेगळे टाईप आहेत, ते पुढे येणारच आहे. म्हणजेच आपण इन मेन फील्ड ऑर फॉर सेल, ते लागवडीसाठी तिथल्या तिथे तयार केले जातात किंवा विकण्यासाठी तयार केले जातात. त्यालाच आपण काय म्हणणार, नर्सरी. म्हणजे नर्सरी हा शब्द समजला का तुम्हाला बाळांनो, फार सोप्या भाषेमध्ये. तर नेक्स्ट डेफिनेशन नर्सरीची अशी आहे, अ नर्सरी इज द प्लेस. अ नर्सरी इज द place where young plants are raised and taken care of until they reach the right site for transplanting. तर वरची डेफिनेशन चांगली वाटत आहे, सोपी आहे. तर वरची डेफिनेशन पाठ ठेवा, कारण नर्सरीची डेफिनेशन आपल्याला पाठ असणं आवश्यक आहे. तर या नर्सरीचे आपल्याला काय बघायचं, ऑब्जेक्टिव्ह ऑफ नर्सरी. तर हे 2 मार्काला किंवा 3 मार्काला विचारतात, ऑब्जेक्टिव्ह ऑफ नर्सरी. या नर्सरीचा उद्देश काय, या नर्सरीचा उद्देश काय.
तर विद्यार्थी मित्रांनो, एक सांगायचं मला की जे रिड्यूस झालेलं 25% सिलेबस आहे ते आपण टेलिग्रामवर पूर्ण पुस्तक PDF टाकलेलं आहे. जे रिड्यूस झालेलं आहे त्याच्यावर रेड लाईन आपण तयार रेड लाईन मारलेली आहे. तो भाग म्हणजे या वर्षासाठी नाही आहे आणि त्यावर विचारणारे जे प्रश्न असतात ते नसणार, बस आहे ना. तर प्रत्येक याच्यामध्ये सांगायची काही आवश्यकता नाही. पूर्ण तुम्हाला PDF टेलिग्रामवर दिलेलं आपलं टेलिग्राम चॅनल जे आहे खान्स क्रॉप अकॅडमी हे टेलिग्रामवर आहे. त्यावर आपण अपलोड केलेलं आहे PDF. ते बघायचं तुम्ही आणि रिड्यूस झालेलं जे भाग आहे ते बोर्ड एक्झामसाठी राहणार नाही. तर ऑब्जेक्टिव्ह ऑफ नर्सरी जे आहे, पहिला ऑब्जेक्ट काय, नर्सरीचा उद्देश काय, नर्सरी तयार करायचा उद्देश का तयार करायला पाहिजे, टू रेज हेल्दी अँड डिसीज फ्री सीडलिंग. याचा मुख्य उद्देश काय, एक निरोगी रोपटं तयार करायचं आपल्याला. काय करायचं आहे, रोपटं निरोगी आणि असं जोमदार रोपटं तयार करायचं आपल्याला. त्यासाठी लागणारे जे आहेत ते तिथं नर्सरीमध्ये सगळं आपण त्या कमी जागेमध्ये त्याला देऊ शकतो. जे लहान वयामध्ये पाहिजे, पाणी आहे, सावली आहे, खत आहे, जास्तीत जास्त सेंद्रिय खत लागतं नर्सरी लहान रोपट्यासाठी. तर हे जे काही लागणारे आहेत पॅरामीटर, हे सगळं तिथं कमी जागेमध्ये आपल्याला पुरवठा करता येतं. दिवसातून 2 वेळा पाणी देता येतं झऱ्याने, म्हणजे चांगली जोपासना करता येतं. तर त्या हेल्दी रोपटे तयार करणे हा उद्देश आहे नर्सरीचा, है ना. रेज हेल्दी अँड डिसीज फ्री सीडलिंग. तर निरोगी रोपटे तयार करणं हे नर्सरीचं मुख्य उद्देश आहे. टू डिस्ट्रीब्यूट प्लांट मटेरियल इन लार्ज स्केल. तर डिस्ट्रीब्युशन आहे ना, सगळ्याला हे मिळावं लार्ज स्केलमध्ये. तर त्यासाठी नर्सरीचा उद्देश आहे की जे काही प्लांट मटेरियल आहे हे लार्ज स्केलमध्ये कसं डिस्ट्रीब्युशन होईल. तर त्या नर्सरीमधून आपल्याला रोपटे मिळू शकतात. आपण 2-3 वर्षापासून बघत आहोत, झाडे लावा झाडे जगवा सुरू झालं. मे महिना खड्डे रोळणं तयार केले जातात आणि पावसाळा सुरू झालं की जिकडं तिकडं झाडे दरवर्षी लावतात, है ना. मग एवढे रोपटे येतात कुठून, त्या नर्सरीमधून. अशा नर्सरी आहेत मोठमोठ्या, गव्हर्नमेंटच्या नर्सरी आहेत, प्रायव्हेट नर्सरी आहेत. यामधून हे रोपटे आपल्याला मिळतात त्या वेळेमध्ये. प्रत्येकजण रोपटं तयार करत बसणार आहे का, नाही. तर एका ठिकाणी ते तयार केलं जातं आणि ते पुरवठा केलं जातं. तर लार्ज स्केलमध्ये तयार केलं जातं आणि त्याचं पुरवठा व्हावं. टू इंट्रोड्यूस एक्झॉटिक स्पेसीज. नंतर आपण एक्झॉटिक म्हणजे प्रजाती जी आहे, बाहेर देशाच्या ज्या जाती आहेत, रोपट्याच्या ज्या प्रजाती आहेत, हे प्रजाती आपल्याला इथं तयार केले जातात की जेणेकरून आपल्याला ते माहीत पण नसतं. असं नर्सरीमध्ये वेगळ्या जातीचे प्रजातीचे रोपटे आपल्याला बघायला मिळतात. तर हे उद्देश आहे त्याचं की जे इथं साधारणतः मिळत नाही हे उपलब्ध करून देतात नर्सरी. प्लांटिंग ऑफ नर्सरी ग्रोन सीडलिंग is the assured method of developing poor and barren sites. तर नर्सरीचा उद्देश असा आहे की जिथं जमिनी व्यवस्थित नाही, बॅरन साईड आहे, जिथं पाण्याची उपलब्धता नाही, तिथं हे होऊ शकत नाही. तर या वेळेमध्ये आपल्याला नर्सरीमध्ये तयार करतात आणि तिथं नंतर जे काही बॅरन साईड वगैरे आहे, तिथं हलक्या जमिनी आहेत, माळरान आहेत, अशा ठिकाणी या नर्सरीमधून रोपटे लागवडीसाठी आपल्याला पुरवठा होतो. रिप्लेसमेंट ऑफ डेड ट्रीज. रिप्लेसमेंट ऑफ डेड ट्री. तर जे काही डेड ट्री आहे ते आपल्याला इथं रिप्लेसमेंट करता येतं. चांगले रोपटे म्हणजे आपण नर्सरीमध्ये आपण सहसा डायरेक्ट शेतामध्ये बियाणं लावलं तर ते काही बिये वापणार, काही वापणार नाही, मग ती जागा रिकामी राहणार. त्या बियाऐवजी आपण जर रोपटे जर लावलो तर हे परमानंट काय होणार, राहणार, म्हणजे जागाही वेस्टेज जाणार नाही. तर या पद्धतीनं आपण ते रिप्लेस करू शकतो की जिथं येणार नव्हतं झाड ते रोपवाटिकेमध्ये आणून आपण पुन्हा तिथे लावू शकतो. तर दिज आर द ऑब्जेक्टिव्ज ऑफ
ऑब्जेक्टिव्स ऑफ नर्सरी, तर नर्सरीचे हे उद्देश आहेत. नेक्स्ट आपण बघूया इम्पॉर्टन्स ऑफ नर्सरी. इम्पॉर्टन्स ऑफ नर्सरी, नर्सरीचं महत्त्व काय. इम्पॉर्टन्स ऑफ नर्सरी, नर्सरीचं महत्त्व काय आहे हे आपण बघत आहोत. हे सुद्धा 3 मार्काला किंवा 4 मार्कालाही विचारू शकतात. इम्पॉर्टन्स ऑफ नर्सरी. देन फर्स्ट प्युरिटी. आता नर्सरीचं महत्त्व काय, प्युरिटी मेंटेन करणे है ना, तर शुद्धता टिकून ठेवणे हे नर्सरीचा उद्देश आहे. त्या झाडाची शुद्धता, प्युरिटी मेंटेन. Purity of the plant in respect of species and variety is very important for maintaining purity. Nursery is essential. Maintaining purity necessary. Nursery is essential. तर प्युरिटी मेंटेन करणे, जे शुद्धता आहे अत्यंत आवश्यक आहे. त्यासाठी काटेकोर देखरेख आवश्यक असतं. इट रिक्वायर स्ट्रिक्ट सुपरविजन. इट रिक्वायर स्ट्रिक्ट सुपरविजन. तर नर्सरी हे जातीची जे शुद्धता आहे ते टिकवून ठेवण्याचं महत्त्वाचं काम आहे. त्याचं महत्त्व आहे नर्सरीचं. जे काही प्रजाती आहेत ते टिकवून ठेवणे, त्याची प्युरिटी मेंटेन करणे हे नर्सरीचं महत्त्व आहे. नेक्स्ट श्युअरिटी, assurance about the original means purity of the plant is very essential. तर surety, assurance about the original or purity of the plants is very essential. तर खात्री है ना, खात्री लायक रोपटे, ओरिजिनल मटेरियल, ओरिजिनल झाड हे नर्सरीचं महत्त्वाचं उद्देश आहे. देन क्वालिटी, नर्सरी ग्रोअर हॅज फुल कंट्रोल ओव्हर द क्वालिटी ऑफ द प्लांट मटेरियल. तर क्वालिटी है ना, क्वांटिटी तर असणार, क्वालिटी मेंटेन करणं फार महत्त्वाचं आहे. नर्सरीचं महत्त्व आहे. नर्सरी ग्रोअर हॅज फुल कंट्रोल ओव्हर द क्वालिटी ऑफ द प्लांट मटेरियल. त्या प्लांट मटेरियलची क्वालिटी मेंटेन करणं, क्वालिटी मेंटेन करणं हे नर्सरीचं इम्पॉर्टन्स आहे. देन इकॉनॉमी, नर्सरीज प्रोव्हाइड प्युअर प्लांटिंग मटेरियल ॲट अ चीप रेट है ना, प्युरिटीज आहे आणि चीप रेटमध्ये उपलब्ध करून देणं हे नर्सरीचं महत्त्व आहे. तर हे आपण प्युरिटी, श्युअरिटी, क्वालिटी, इकॉनॉमी हे आपण इम्पॉर्टंट नर्सरीचे 4 बघितले. आणखीन इम्पॉर्टन्स आहे इझी अवेलेबिलिटी. इझी अवेलेबिलिटी, तर इझी अवेलेबिलिटी हे फार नर्सरीचं फारच महत्त्वाचं आहे. प्लांटिंग मटेरियल इज इझिली अवेलेबल इन नर्सरी. प्लांटिंग मटेरियल इज इझिली अवेलेबल इन नर्सरी. तर जे काही प्लांटिंग मटेरियल आहे ते इझिली उपलब्ध व्हावं, नर्सरीमधून इझिली उपलब्ध व्हावं हे नर्सरीचा उद्देश आहे. देन टाइमली अवेलेबिलिटी, टाइमली अवेलेबिलिटी, number and type of plants needed at a particular time and place can be made by nurseries. Number and type of plants है ना, तर timely availability, तर number and type of plants needed at a particular time. वेळेवर तेवढी झाडांची संख्या आणि तेवढे वेगवेगळे झाडं मिळून देणं हे नर्सरीचं महत्त्व आहे, इम्पॉर्टन्स आहे. अँड प्लेस कॅन बी मेड बाय नर्सरीज है ना, त्या वेळेवर उपलब्ध करून देणे नर्सरीचं महत्त्व आहे. देन फ्रीडम फ्रॉम डिसीजेस अँड इन्सेक्ट, मीन्स फ्री फ्रॉम पेस्ट अँड डिसीजेस जे आपण नेहमी म्हणतो तसं प्लांट ही देणं ह्या नर्सरीचं महत्त्व आहे. प्लांट्स आर रेज्ड अंडर स्ट्रिक्ट सुपरविजन. प्लांट्स आर रेज्ड अंडर स्ट्रिक्ट सुपरविजन. प्रॉपर अँड टाइमली ट्रीटमेंट टू कंट्रोल द पेस्ट अँड डिसीजेस इज पॉसिबल इन नर्सरीज. तर नर्सरीचं महत्त्व हे आहे की झाडं असे निरोगी आपल्याला तयार करायचे, त्याच्यावर रोगराई येणार नाही आणि त्याचं वेळेवर बंदोबस्त केलं जातं त्यामध्ये. तर निरोगी रोपटे असणं महत्त्वाचं आहे. हे महत्त्व नर्सरीचं आहे. तिथं जे रोपटे तयार होणार आहे हेल्दी वेल्दी, डिसीज फ्री, आणि त्याचा डिसीज आलं असेल तरी त्याला योग्य वेळी योग्य ट्रीटमेंट करून त्या रोगाचं आणि कीटकाचं बंदोबस्त केला जातो.
Then other benefits, nursery provide opportunities for employment. नर्सरीचं काय महत्व आहे आणखीन, एम्प्लॉयमेंट देणं. सतत वर्षभर काम लागतं मजुरांना. परमानंट मजूर असतात, परमानंट मजूर लागतात, तिथं ते कामाला लागतात, त्यांना मजुरी मिळते. देन प्रॉपर युटिलायझेशन ऑफ लँड अँड फार्म रिसोर्सेस आर ऑल्सो पॉसिबल. तर जे काही रिसोर्सेस असतात तिथं त्याचं व्यवस्थित उपयोग करणे, युटिलायझेशन करणे, लँड आहे, लेबर आहे, पाणी आहे, जमीन आहे, या सगळ्याचं परिपूर्ण, बाजूला रोड आहे, मोठी सिटी आहे, शहर आहे, अशा सगळ्या गोष्टीचं ते नर्सरी फायदा घेऊ शकतं. तर हे अदर बेनिफिट्स आहेत नर्सरीचे, म्हणजेच फायदे. तर हे 8 आपण नर्सरीचे फायदे बघितले. 4 मार्कासाठी सुद्धा विचारू शकतात. तर इंग्लिश करायचं, इम्पॉर्टंट ऑफ नर्सरीचं काय काय आहे ते शॉर्टमध्ये आपण लिहून घ्यायचं. तर नेक्स्ट बघूया आपण टाईप्स ऑफ नर्सरी. नेक्स्ट चॅप्टरमधलं नेक्स्ट पॉईंट आहे टाईप्स ऑफ नर्सरी. टाईप्स ऑफ नर्सरी फार इंटरेस्टिंग आहे, तुम्हालाही मजा येणार. सोपं केलेलं आहे सिलेबस बाळांनो. तर टाईप्स ऑफ नर्सरी. देन फर्स्ट, ऑन द बेसिस ऑफ पिरियड. ऑन द बेसिस ऑफ पिरियड, नर्सरीचे जे टाईप आहे ते वेगवेगळ्या याच्यावर अकॉर्डिंगवर केलेलं आहे. तर पहिलं आपण बेसिस ऑफ पिरियड, कालावधीनुसार पहिलं वर्गीकरण करू आपण नर्सरीचं कालावधीनुसार. 2 टाईपची आहेत, ऑन द बेसिस ऑफ पिरियड अँड ऑन द बेसिस ऑफ सोर्स पुढे येणार आहे. तर अगोदर बघूया आपण ऑन द बेसिस ऑफ पिरियड. तर कालावधीनुसार नर्सरीचे आपण 2 टाईप करतो, टेम्पररी नर्सरी अँड परमानंट नर्सरी. टेम्पररी नर्सरी अँड परमानंट नर्सरी. देन टेम्पररी नर्सरी अगोदर बघूया आपण, 2 मार्कासाठी शॉर्टनच विचारू शकतात टेम्पररी नर्सरी म्हणून. इट इज अ लिमिटेड पिरियड और फ्यू मंथ ड्युरेशन. तर ही नर्सरी काही कालावधीसाठी तयार केलेली असते, काही कालावधीसाठी ही नर्सरी तयार केलेली असते. तर कालावधीनुसार आहे ना. तर टेम्पररी नर्सरी, इट इज लिमिटेड पिरियड और फ्यू मंथ्स ड्युरेशन. काही कालावधीसाठी ही नर्सरी तयार केली जाते, ही परमानंट नसते, तात्पुरतं एखाद्या सीझनसाठी किंवा 1-1.5 महिन्यासाठी असं तयार केलेलं असतं टेम्पररी. ते शेतकरी त्याच्या शेतामध्ये तो तयार करतो नर्सरी. इन दिस टाइप ऑफ नर्सरी प्लांट्स आर रेज्ड फॉर अ स्पेसिफिक रिक्वायरमेंट. स्पेसिफिक रिक्वायरमेंट फॉर अ शॉर्ट पिरियड ऑफ टाइम. शॉर्ट पिरियड ऑफ. तर हे जे नर्सरी आहे तर इट इज फॉलोड फॉर व्हेजिटेबल सीडलिंग, फ्लावर प्लांट सीडलिंग, क्रॉप सीडलिंग, दॅट इज अ पॅडी, जवार एक्सेट्रा. तर ही जी नर्सरी आहे काही कालावधीसाठी तात्पुरत्यासाठी जे तयार केलेली असते. जे आता मी सांगितलं व्हेजिटेबल सीडलिंग, चिली आहे, ब्रिंजल आहे, टोमॅटो आहे, नंतर कॅबेज आहे, कॉलीफ्लावर आहे, नंतर ओनियन आहे. हे रोपटे तयार करतात टेम्पररी 1 महिन्यासाठी आणि लगेच तिथून रोपटे अपरूटिंग करून मुख्य शेतामध्ये लागवड केली, आणखी पूर्ण शेत सारखं होऊन जातं. तर फ्लावर प्लांट आहे, फ्लावर प्लांटचे सीडलिंग तयार करणे, तिथल्या तिथं रोजचे रोपटे तयार करायचे आणि विकून टाकायचे सिजनेबल. नंतर पिकाचे रोपटे तयार करतात, जसं की पॅडी आहे, जिथं प्रामुख्याने भात शेती केली जाते. आपण पॅडी क्रॉप बघितलेला आहे, तिथली नर्सऱ्या बघितली आपण. तर टेम्पररी नर्सरी असते. ते काही भागामध्ये ज्वारीचे रोपटे तयार करून लागवड करतात, तामिळनाडू स्टेटमध्ये, आपल्या भागामध्ये नाही, तामिळनाडू स्टेटमध्ये टेम्पररी. तर असं जे काही आपण रोपटे तयार करतो तात्पुरत्यासाठी त्याला काय म्हणतो आपण, टेम्पररी नर्सरी. दिस टाइप ऑफ नर्सरी इज डेव्हलप ओनली टू फुलफिल द रिक्वायरमेंट ऑफ द सीझन ऑर टार्गेटेड प्रोजेक्ट. तर हे काही कालावधीसाठी, सीझनसाठी किंवा एक टार्गेटेड प्रोजेक्ट आहे तात्पुरतं, तेवढ्यासाठी ही नर्सरी तयार केलेली असते. इट रिक्वायर्स लिमिटेड रिसोर्सेस फॉर शॉर्ट पिरियड. आता इथं या नर्सरीसाठी लिमिटेड रिसोर्सेस लागणार आहे आणि शॉर्ट पिरियडसाठी थोडं सावली वगैरे तयार करणं परमानंट असणार का नाही, शेड थोडं तयार केलं महिन्यासाठी, तिथं रोपटे तयार केलं जातं. म्हणजे जे लिमिटेड रिसोर्सेस लागतात त्याला आणि शॉर्ट पिरियडसाठी असते.
इट इज इझी अँड चीप. हे फार सोपी, कोणी तयार करतं, प्रत्येक शेतकरी ह्या नर्सरी तयार करू शकतं आणि स्वस्त दरामध्ये. स्वस्त दरामध्ये. इथं ग्रीन हाऊस आणि हे ते राहणार आहे का? नाही. इट रिक्वायर्स लेस कॉस्ट फॉर रेझिंग सीडलिंग. इथं आपल्याला टेम्पररीमध्ये तयार करण्यासाठी खर्च सुद्धा कमी लागणार आहे, तर यालाच टेम्पररी नर्सरी आपण म्हणणार. तर ही टेम्पररी नर्सरी झाली. समजलं बाळांनो? तर प्रत्येकाच्या शेतामध्ये हे नर्सरी तयार केली जाते. तर नेक्स्ट आपण बघणार आहोत ही नर्सरी टेम्पररी. हे भात शेतामध्ये, त्या शेतामध्ये तयार केलेली नर्सरी आहे. तिथूनच रोपटे अप्रूटिंग करून तिथं लागवड सुरू आहे. आणि इथं हे रोपटे अप्रूटिंग झाल्यानंतर तिथं आणखी रोपटे लावताना शेत तयार होणार. ती जागा परमानंट आहे का? नाही. ते पुन्हा शेत म्हणूनच त्याचाही वापर होणार आहे. तर या पद्धतीनं भात लागवडीसाठी आपण जे रोपटे तयार करतो ही टेम्पररी नर्सरी. ब्रिंजॉल, टोमॅटो, चिली आपापल्या शेतामध्ये तयार करतात, तेही टेम्पररी. तर हे टेम्पररी नर्सरी आहे. आता या टेम्पररी नर्सरीचे आपल्याला काय बघायचं? फीचर्स बघायचे. फीचर्स ऑफ टेम्पररी नर्सरी. Then first, it is constructed for a short period and in small size. आता टेम्पररी नर्सरीचं फीचर्स काय की हे जे कन्स्ट्रक्ट केलं जातं, उभारलं जातं, हे काही कालावधीसाठी आणि स्मॉलर साईज असते, कमी एरिया असतं. नेक्स्ट, इट रिक्वायर लेस मॅन्युरिंग अँड फर्टिलायझर. तर या नर्सरीमध्ये हे मॅन्युअर्स अँड फर्टिलायझर कमी प्रमाणामध्ये लागतं. तर जे परमानंट नर्सरी असते तिथं भरपूर मॅन्युअर्स अँड फर्टिलायझर लागतं. हे टेम्पररी नर्सरीमध्ये फारच कमी लागतं. इट इज कन्स्ट्रक्टेड ॲट अ साईट विच इज रिच इन ह्युमस. रिच इन ह्युमस. तर सहसा हे जे नर्सरी टेम्पररी नर्सरी आहे, तर जिथं ह्युमस मॅटर जास्त आहे अशा जागेवरच सहसा हे टेम्पररी नर्सरी कन्स्ट्रक्टेड म्हणजे ती नर्सरी उभारतात. तर शेतामध्ये जी जागा सुपीक आहे, जिथं जास्त शेणखत उपलब्ध आहे, अशाच ठिकाणी हे तयार केलं जातात. म्हणून रासायनिक खत हे या नर्सरीमध्ये फारच कमी वापर केलं जातं. इट इज लोकेटेड नियर अ प्लांटिंग साईट. आता सहसा ज्या शेतामध्ये आपल्याला प्लांटिंग करायचं आहे त्याच शेतामध्ये थोड्याशा भागामध्ये ही नर्सरी तयार होते, जेणेकरून मिनिमम डिस्टन्स बिटवीन नर्सरी टू प्लांटिंग साईट. तर ती नर्सरी आणि जिथं लागवड करायची आपल्याला ती याचा डिस्टन्स जास्त राहणार नाही. तिथल्या तिथं आपल्याला अप्रूटिंग करून लागवड करता येईल, की जेणेकरून ट्रान्सपोर्टेशनचा खर्च वाचणार. आणि जे ट्रान्सपोर्टेशनमध्ये जे रोपटे डॅमेज होतात आणि जास्त अंतर घेऊन गेलं तर रोपटे काय होणार? कोंबजून जातात आणि ते लागवडीसाठी सक्षम राहत नाही. त्यासाठी टेम्पररी नर्सरी सहसा तिथंच जिथं लागवड करायची आपल्याला त्याच आजूबाजूला आपण ती टेम्पररी नर्सरी तयार करतो. नो मेजर ट्रान्सपोर्टेशन इज रिक्वायर्ड. इथं काही असं ट्रान्सपोर्टेशन फॅसिलिटी वगैरे असणं आवश्यक नाही. स्पेशल सुपरविजन इज नॉट रिक्वायर्ड. या नर्सरीसाठी असं काही वेगळं सुपरविजन करायची गरज नाही. जे आपण दररोज शेतामध्ये राहतोच आणि त्याची देखभाल होते, असं सेपरेट माणूस राहणे, सेपरेट त्या नर्सरीसाठी मजूर काम करत आहेत है ना, असं काही राहत नाही. तर हे सुपरविजनही तेवढं स्ट्रिक्टली करायची गरज नाही, कारण इतर कामासाठी आपण शेतामध्ये जातो त्याबरोबर त्या नर्सरीची देखभाल होऊन जाते. तर दिज आर द फीचर्स ऑफ टेम्पररी नर्सरी. नेक्स्ट बघूया आपण ॲडव्हांटेजेस ऑफ टेम्पररी नर्सरी. देन फर्स्ट, लेस मॉर्टॅलिटी और इंजुरी ड्यू टू अप्रूटिंग अँड ट्रान्सपोर्टेशन ऑफ सीडलिंग. तर टेम्पररी नर्सरीचं आपण फीचर बघितलं. टेम्पररी नर्सरी कुठं उभारली जाते? जिथं ट्रान्सप्लांटिंग केली जाते, जिथं आपल्याला मेन फील्ड आहे, जिथं आपल्याला लागवडसाठी जे वापरणार, जमीन वापरणार तिथंच आजूबाजूला असणार आहे. म्हणून इमिजिएटली अप्रूटिंग केल्यानंतर लगेच आपण ट्रान्सप्लांटिंगसाठी वापरणार आहोत, म्हणजे वेळ जास्त जाणार नाही आणि ट्रान्सपोर्टेशनमध्ये रोपटे खराब होणार नाही, इंजुरी होणार नाही, डॅमेज होणार नाही. हे महत्त्वाचा फायदा आहे टेम्पररी नर्सरीचं. नेक्स्ट, लेस इनिशियल इन्व्हेस्टमेंट. लेस इनिशियल इन्व्हेस्टमेंट, याला खर्चच काय लागतो? हो, 4 बांबू रोवलं की वर थोडं आच्छादन होते आणि खाली सुरू आपलं, है ना. लेस इनिशियल इन्व्हेस्टमेंट इन अ टेम्पररी ॲज कम्पेअर टू अ परमानंट नर्सरी.
परमानंट नर्सरीला इनिशियल इन्व्हेस्टमेंट भरपूर असतं, कारण पूर्ण परमानंट तयार केलं जातं. शेड वगैरे, शेड, नेट, ग्रीन हाऊस जे काही आहे, तर ते इथं होणार आहे का? नाही. लेस इनिशियल इन्व्हेस्टमेंट इन अ टेम्पररी ॲज कम्पेअर टू परमानंट नर्सरी. कमी खर्चिकमध्ये आहे. ते दोन फायदे आहेत आपले टेम्पररी नर्सरीचे. लेस मॉर्टॅलिटी और इंजुरी ड्यू टू अपरूटिंग अँड ट्रान्सपोर्टेशन ऑफ सीडलिंग. नेक्स्ट, लेस इनिशियल इन्व्हेस्टमेंट इन अ टेम्पररी ॲज कम्पेअर टू परमानंट नर्सरी. तर लेस इनिशियल आहे. नेक्स्ट, लिमिटेशन और डिसएडव्हान्टेज ऑफ टेम्पररी नर्सरी. आता टेम्पररी नर्सरीचे लिमिटेशन काय, तोटे काय, त्याचे डिसएडव्हान्टेजेस काय? तर फर्स्ट, बेसिक फॅसिलिटी इज नॉट अवेलेबल लाईक इरिगेशन, ग्रीन हाऊसेस एक्सेट्रा. तर लिमिटेशन काय टेम्पररी नर्सरीचं, की इथं फॅसिलिटी जी आहे ते फॅसिलिटी उपलब्ध नसतात. नेक्स्ट, स्पेशल अरेंजमेंट इज नॉट अवेलेबल फॉर मेंटेन हेल्दी सीडलिंग. इथं काही स्पेशल अरेंजमेंट नसतं, त्याचं लेआउट नसतं, काही नसतं. तर तिथं हेल्दी रोपटे तयार करण्यासाठी इथं सुविधा उपलब्ध नसते. तर दिज आर द लिमिटेशन और डिसएडव्हान्टेजेस ऑफ टेम्पररी नर्सरी. तर हे टेम्पररी नर्सरीचे तोटे आणि वर आपण बघितले फायदे. तर विद्यार्थी मित्रांनो, तर इथं आपण टेम्पररी नर्सरीबद्दल व्यवस्थित पूर्ण बघितलेलं आहे. नेक्स्ट पिरियडमध्ये आपण परमानंट नर्सरीबद्दल माहिती बघणार आहोत. तर विद्यार्थी मित्रांनो, व्यवस्थित बघा. नवीन आपलं चॅप्टर सुरू झालेलं आहे. एकमेकाला शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बघत असताना व्यवस्थित नोटबुक, पेन घेऊन बसत चला आणि नोट करत चला. तर अर्धा तास तुम्ही डेली जर बघितलं तर तेच तुमचा अभ्यास, तेच तुमचं नोट्स तयार होणार. तर थांबूया इथं आपण. थँक्स. जय जवान, जय किसान.